हरे कृष्णा हरी बोल. मंगलाचरण घेऊयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नम ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरी बोल. सर्वप्रथम इथे आपण समोर जे विग्रह दिसत आहे त्यांच्या चरणी नम्र वंदन करूयात. दुसरा विग्रह तुम्ही स्क्रीनवर बघत आहात ते वृंदावन येथील कृष्ण बलराम यांचा विग्रह आहे. त्यांच्या चरणी देखील नम्र वंदन. तसेच इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांना देखील वंदन आहे. आणि आपले उपक्रम जिथून चालू झालेला आहे ते श्री श्री नामनिष्ठादास यांच्या चरणी देखील विनम्र वंदन करून उपस्थित सर्व साधकांचं वर्गामध्ये स्वागत आहे. हरे कृष्णा हरी बोल. एक सेकंद. आजचा हरे कृष्णा आजचा आपला अध्याय आहे 11वा विश्वरूप दर्शन योग. विश्वरूप. आता असं म्हणतात की या अध्यायाचं पठण केल्यामुळे मानवी आयुष्यातील भय नाहीसं होतं. 11व्या या अध्यायाला विश्रांती भगवंतांचं विश्रांती स्थान असं म्हणतात. आता भगवंत शांत राहून अर्जुनाला आपल्या विराट रूपाचं दर्शन दाखवत आहेत. आणि अर्जुन ते बघून चकित झालेला आहे, निशब्द झालेला आहे. असा हा अनुभूतीचा अध्याय आहे. म्हणजे बघा, कणाकणात भगवंत आहे अशी दृष्टी असेल तरच हा अध्याय जाणता येतो. आणि भगवंत हे विश्वातील कणाकणात वसलेले आहेत. त्यांच्याशी एकरूप झाल्यावर ते दिसू शकतात आणि त्यांना जाणता येतं. आणि खरोखर बघा, आपल्या सर्वांचं सुकृत म्हणजे जन्मांतरेत भवेत पुण्यम असं काहीतरी आहे की काल बघा आपण विभूती नामक 10वा अध्याय बघितला, जाणला. आणि आज वरुथिनी एकादशी तिथी आहे, अत्यंत पावन अशी तिथी आहे. त्याला आज 11व्या अध्यायाला आपण म्हणजे विश्वरूप दर्शन योगाला जाणून घेण्याचा इथे प्रयास करणार आहोत. अतिशय पावन आणि हरे कृष्णा हरी बोल. आता आपण आरंभ करूयात. 11.1 अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. म्हणजे कालच्या अध्यायामध्ये जे विभूती योगामध्ये भगवंतांनी जे महत् तत्व सांगून दिलं आहे तर त्याच्यामधनं आता अर्जुन आरंभी म्हणत आहे, या अध्यायाच्या आरंभी काय म्हणत आहे की तुमच्या उपदेशाने माझा दृष्टिकोन विकसित झाला आहे.
म्हणजे मी स्वतःला काय समजत होतो अर्जुन आणि कौरवांना माझा शत्रू. म्हणजे मी तुम्हाला माझा फक्त सारथी आणि सखा मानत होतो. पण तुमचं अस्तित्व काय आहे? या पलीकडचं आहे. जेव्हा काल विभूती भगवंतांचं समग्र ऐश्वर्य ते पण भगवंतांनी विशेष रूपाने सांगितलं होतं. आणि त्यामधनं मग त्याला आता काय समजलं, की तुमचं अस्तित्व कसं आहे, या पलीकडचं आहे. म्हणजे माझ्यावर कृपा करण्यासाठी तुम्ही जो अत्यंत गोपनीय अध्यात्म विषयक उपदेश मला केला, त्यामुळे माझं अज्ञान नष्ट झालेलं आहे. माझा मोह नाहीसा झालेला आहे. आता अध्यात्म म्हणजे काय बरं? बरेच जणांच्या बऱ्याच व्याख्या असतात. आता अध्यात्म म्हणजे भगवंतांनी इतकं सोप्पं सांगितलं आहे, अधि अधिक आत्मा म्हणजे अधि म्हणजे काय? आत. अध्यात्म म्हणजे स्वतःमध्ये डोकावून बघणं. आता अर्जुन म्हणतोय, की मी द्रोणाचार्यांना माझे गुरु, पितामह, भीष्मांना माझे पितामह समजत होतो. आता इथे काय होतं, मी हा केंद्रस्थानी होतो. पण आपण केलेल्या उपदेशामुळे केंद्रस्थानच बदललं. म्हणजे मला समजलं आहे, अर्जुनाला समजलं आहे, हे तो सांगतोय, की हे सर्वजण कसे आहेत? तुमच्यामध्येच आहेत. केंद्रबिंदू तुम्हीच आहात. आणि या जन्मी हा मानवी देह धारण केल्यामुळे हे सर्व माझे आप्त आहेत, नातेवाईक आहेत, हे मला समजलंय. माझा हा दृष्टिकोन कसा झाला आहे? व्यापक झालेला आहे. युद्धामध्ये यांना मारणारा मी नाही, तर तुम्ही आहात हे समजलं आहे. माझा मोह तर नाहीसा झाला, पण मनात एक तळमळ निर्माण झाली. आता जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे इथे अर्जुन विचारत आहे. बघा, आता ते पुढे बघूया आपण. 2, 3, 4 अनुवाद पठण करते. हे कमलनयना, जीवांची उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकलं आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययीय महात्म्याची अनुभूती झाली आहे. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो, तरी या प्राकृत सृष्टीमध्ये तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात, हे मी पाहू इच्छितो. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण. इथे अर्जुन ही विनंती करत आहे का बरं? तर ही जिज्ञासा कुठेतरी त्याला ही तळमळ आहे, की आता मी तर काल भगवंतांनी जे सांगितलं आहे, की त्याच्यावरती आता अर्जुन म्हणत आहे, की तुमच्या एका अंशामध्ये सारं विश्व सामावलंय असं तुम्ही म्हणतात. मग त्याच्या पलीकडे काय आहे हे मला बघायचं आहे. आणि त्यासाठी याच्यामध्ये की अर्जुन विचारतोय, की माझ्यामध्ये तुमचं हे विश्वरूप बघण्याची क्षमता आहे का? इतका नम्र भाव आहे बघा अर्जुन. म्हणून हा कसा आहे? अनघ आहे, निष्पाप आहे आणि भगवंतांचा अतिशय प्रिय भक्त आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, अर्जुन म्हणतोय, की जर तुम्हाला योग्य वाटत असेल, तर ती क्षमता माझ्यामध्ये आहे, तर तुम्ही मला तुमचं विश्वरूप दाखवा. अशा प्रकारे इथे विनंती केलेली आहे. नम्र विनंती. आणि मग 5, 7 आणि 8 ते बघूया. श्री भगवान म्हणाले, "हे अर्जुना, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस, ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल, ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू इच्छिते, शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य बघा. इथे भगवंतांनी काय सांगून दिलं, की हे अनेक नाना वर्णांनी इतकी अनंत रूपं आहेत आणि हे सर्व जे काही तुला बघायची आहे, तर तू भविष्य, भूत सर्व काही हे कालातीत जे काही विश्वरूप प्रगट आहे, तर ते तू बघू शकतो. म्हणजे हे सर्व चराचरामध्ये एकाच ठिकाणी तुला हे दिसेल. पण इथे काय सांगतायत अजून, की अर्जुनाला तर आता इथे मुळात काही दिसतच नाहीये. तो स्तंभित झालाय कारण भगवंतांनी अजून त्याला त्याचे ज्ञानचक्षु उघडलेलेच नाही. आणि आपण जेव्हा आपल्या चर्मचक्षूंनी बघतो, तेव्हा काय पाहतो? मी, माझा परिवार, माझी जात, माझा समाज, माझा देश अशा संकुचित दृष्टीने पाहत असतो. आणि जेव्हा आपली दृष्टी व्यापक होते, विस्तार पावते, तेव्हा हा संपूर्ण संसार जो आहे, हे प्रपंच आहे, संपूर्ण जग आहे, भगवंतांचा आहे, हा दृष्टिकोन निर्माण होतो. म्हणजे सर्व चर आणि अचर सृष्टीतील ही विविधता एकाच ठिकाणी दिसत आहे. सनातन धर्माचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि भारतामध्ये भगवद्गीता आहे, म्हणूनच संपूर्ण जग आज भारताकडे आस लावून पाहत आहे.
आणि अशा प्रकारे इथे भगवंतांनी पुढे त्याला दिव्य दृष्टी दिलेली आहे. आणि मग 11.9 मध्ये संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा, अंध धृतराष्ट्रांना संजय सांगत आहे. हे सर्व जे आता त्याला दिसत आहे, त्याला देखील दिव्य दृष्टी मिळालेली ते व्यासांच्या, त्यांच्या गुरूंच्या कृपेमुळे. आणि मग इथे तो आता सांगायला सुरुवात करत आहे. 11.10 आणि 11 दोन्ही आणि 12 तिन्ही श्लोकांचे अनुवाद आहेत. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृष्टे पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. आणि 11.12 आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. आता मग हे सर्व कशा प्रकारे दिसलं आहे? ज्याप्रमाणे बघा समुद्रावरती लाटा उसळतात, त्यामध्ये अनेक बुडबुडे येत असतात आणि त्याचप्रमाणे भगवान रूपी समुद्रावर अनेक ब्रह्मांड म्हणजे ही बुडबुड्यासारखी दिसत आहेत. आणि हे विश्वरूप संजयाने सुद्धा बघितलं, आपण ते आत्ताच सांगितलंय. त्याचमध्ये हे अर्जुनाने इथे काय बघितलं आहे, तर मग ही सर्व असंख्य मुख, नेत्र, अद्भुत दृश्य आहे. आणि मग त्याच्यामध्ये दिव्य शस्त्र इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, की हे तर एक आपल्यासाठी कल्पनेमध्ये केलंय. आणि मुळात जे विश्वरूप अर्जुनाने पाहिलं असेल तर ते कसं अनंत तेजस्वी, म्हणजे इथे काय सांगून दिलंय, की आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित म्हणजे त्यांचं तेज सुद्धा हे विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करू शकतंय. अशा प्रकारे इथे मग सांगून दिलाय आणि मग पुढे सांगून देतात, यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. संपूर्ण विश्व श्री भगवंतांमध्ये कसं सामावलं आहे हे पाहून अर्जुन रोमांचित झाला. त्याचे हात जोडले गेले, डोकं झुकलं, मस्तक कुठेतरी नम्र होऊन गेलं आणि जणू तो सच्चिदानंदाचं रूप बघत होता. आणि त्याच्यामध्ये काय झालं, अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले. आणि अशा प्रकारे मग पुढे त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करायला आरंभ केली. आता बघा, प्रारंभीचं आपण इथे स्वरूप पाहणार आहोत. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. 11.16 हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्या मध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. आणि 11.17 तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. ते तेज प्रज्वलित अग्नी आणि सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेलं आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. तिथे विस्मयाने भारलेल्या आणि रोमांचित झालेल्या त्या अर्जुनाने काय पाहिलं आहे, देवम शिरसा प्रणम्य कृतांजलीर भाषत, म्हणजे भगवंतांना नतमस्तक होऊन त्याने प्रणाम केला आणि
हात जोडून म्हटलेलं आहे आणि त्यानंतर काय सांगितलं आहे, की आनंदाच्या आंतरिक लाटांनी तो भारावून गेलेला आहे, अंगावर रोमांच आलेले आहे आणि प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह नतमस्तक होऊन तो आता साश्रू नयनाने म्हणत आहे. तर आपण ते पाहणार आहोत, की अनेक बाहू, अनेक उदरं, अनेक मुखे, अनेक नेत्र असलेले सर्व बाजूंनी अनंत रूप असलेल्या भगवंतांना पाहत आहे. त्याला त्या विश्वरूपाचा आरंभ, मध्य किंवा अंत यापैकी काहीही दिसत नाही. इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे कशाप्रकारे इथे अ, भगवंतांचं दिव्य रूप दाखवलेलं आहे. आता पुढे जाऊया 11.18, 19, 20, 21 आणि 22. तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वात एक परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक, पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. तुम्ही आदी, मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखामध्ये बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. अशा प्रकारे इथे अर्जुनाने हे जे विश्वरूप पाहिलेलं आहे, तर त्याचं इथे वर्णन त्याने केलेलं आहे आणि पुढे जाऊन काय सांगितलं आहे, "हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अक्राळ-विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झालेले आहे आणि त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा व्यथित झालो आहे. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. आता इथे जे 17व्या श्लोकापासून आपण काय पाहिलं? मुकुट, गदा, चक्र धारण केलेल्या सर्व बाजूंनी तेजाचा समूहासमान प्रकाशमान असलेल्या प्रज्वलित अग्नी आणि सूर्य. आता कालही आपण ते सांगितलेलं, की सूर्याला आपण एक ठराविक काळानंतर पाहू शकतो का? नाही. इतकं त्याचं प्रखर तेज असतं. त्याचप्रमाणे इथे सांगितलंय, अग्नी आणि सूर्य यांच्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद अशा अर्जुन अर्जुन काय पाहत आहे? भगवंतांना पाहत आहे. आणि मग या जगात आल्यानंतर भगवंतांना जाणून घेतल्यानंच जीवन कृतार्थ होईल. जगात असंख्य विषयांवर माहितीची अनेक भांडारं आहेत. ती उपलब्ध असली तरी ज्यांचं ज्ञान घ्यायला हवं ते कोण आहेत? भगवंतच आहेत. आणि मानवी जीवनाचं एकमेव आणि अंतिम ध्येय भगवंतांना प्राप्त करणं आहे. असं का आहे? तर देवर्षी, महर्षी आता जे काही आपण पठण केलं, तर त्याच्यामध्ये सिद्ध इत्यादी सर्वच भगवंतांच्या या विराट रूपांचे अंग आहेत. म्हणून भगवंतांच्या मुखात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर ते प्रविष्ट होणारे आणि भगवंतांचं हे भयावह रूप पाहून भयभीत होणारे, भगवंतांच्या नाम आणि गुणांचं कीर्तन तसंच स्तुती करणारे हे सर्व भगवंतच आहेत. असं हे भगवंतांचं सगुण रूप विलक्षण आहे. आणि सुरुवातीला बघा म्हणजे अर्जुनाला भगवंतांच्या या आनंददायी रूपाचं दर्शन होत होतं. पण आता हळू कसं आहे भगवंतांचं रूप भयावह होऊ लागलंय आणि त्यामुळे आता ते दृश्य कसं आहे तर ते इथे पाहू पुढील श्लोकामध्ये 26, 27 आणि 28.
स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र पुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात त्याप्रमाणेच हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. आता सांगितल्याप्रमाणे हे जे आनंददायी रूप पाहिलं, त्यानंतर हळू-हळू आता भगवंतांचं भयावह रूप इथे दिसायला लागलेलं आहे. म्हणजे बघा सर्वच्या सर्व एका भगवंतांच्या विराट रूपाचंच अंग आणि ते पाहणारे आणि दिसणारे कसे सर्व एक भगवंतच आहे. आणि आता इथून पुढे म्हणजे अर्जुन विश्वरूपाच्या या भीषण अक्राळ विक्राळ रूपाचं वर्णन करून त्याचा परिणाम काय आहे तो सांगतोय. म्हणजे दिसणारं, पाहणारं, व्यथित करणारं, व्यथित होणारं सर्व प्राणी आणि स्वतः अर्जुन देखील या विराट रूपाच्या अंतर्गतच आहे. आता अर्जुनाकडून बोलताना बघा सतत तेच तेच बोललं जातंय. म्हणजे त्याला रोमांच होतोय, आनंद होतोय, कुठेतरी भय पण आहे. म्हणजे हे सतत त्याचं ते वृत्ती होती बोलताना, तर हे त्याचं भयभीत झाल्याचं, त्याप्रमाणे चकित होण्याचं चिन्ह आहे. ज्याप्रमाणे बघा आपण अतिशय आनंदी झालो किंवा कधी कोणी अचानक आपल्याकडे कोणी आलं, की आपण काय म्हणतो, "या, या, या." म्हणजे अशाप्रमाणे आपण आनंदी होतो, दुःखी होतो तेव्हा "अरे, अरे, अरे." अशा ज्या गोष्टी असतात, तर त्या आपल्या पुनरुक्ती दोष मानला जात नाही. तर ती आपली स्वाभाविक वृत्ती होऊन जाते, त्या कृती होऊन जाते. तर तो दोष मानला जात नाही. आणि त्यामुळे हे जे आहेत अर्जुन म्हणजे विश्वरूपामधलं जे भय आणि हर्षामुळे जे काही शब्द, वाक्य पुन्हा-पुन्हा उच्चारले जात आहेत. आणि आता अर्जुनाने देवाच्या या रूपाची कल्पना देखील केली नाही आणि म्हणून आता त्याचं अंतरंग या रूपाच्या विशालतेमुळे आणि राक्षसीपणामुळे अस्वस्थ होत आहे. कुठेतरी त्याला ते भीती पण बसली आहे आणि त्याला त्याच्या गुरु-शिष्य संबंधाबद्दल आणि भगवंतांबद्दल असलेल्या भक्तीबद्दल शंका येऊ लागल्या. म्हणजे आता त्याला विश्वासच बसत नव्हता, की हे भगवंतांचं जे रूप आहे, त्याला जे परिचित होतं आणि जे आता दिसत आहे, ही दोन्ही भगवंतांचीच रूपं आहेत. आता हे सर्व बघून म्हणजे इथे हे सगळं जे दिसत आहेत त्यांना, की धृतराष्ट्रांचे पुत्र भीष्म, कर्ण हे सर्व जे आहेत, तर ते सर्व योद्धे सुद्धा भगवंतांच्या दातांमध्ये म्हणजे त्यांच्या मस्तकांचा देखील चुराडा होत आहे. इथे सर्व तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. थोडंसं झूम करून तुम्ही बघितलं, तर अजून दिसेल त्याच्यामध्ये. आणि मग ज्याप्रमाणे वर्णन काय सांगितलं इथे रूपक, की नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणे सर्व महान योद्धे इथे अ, मुखामध्ये प्रवेश करताना इथे पाहत आहेत. आता म्हणजे बघा अर्जुनाला भविष्यात काय घडणार आहे हेही दिसू लागलंय. आणि त्याबद्दल तो बोलू लागला. म्हणजे त्याला समुदायासह सर्वजण हे दिसत आहेत. हे जे योद्धे आहे वगैरे हे सर्व वेगाने शिरताना पाहतोय आणि कित्येक जणांना म्हणजे भगवंतांच्या दातांच्या पटीमध्ये देखील अडकलेले हे दृश्य त्याला दिसत आहे. आणि त्याचं आणि म्हणजे भगवंतांशी असलेलं त्याचं जे नातं आहे, तर ते कसं आहे? प्रेमाने आणि भक्तीने भरलेलं आहे. भगवंत त्याला मित्र, सारथी अशा दोन्ही रूपात प्रसन्न दिसायचे. पण आता कसं झालंय, की त्याला हे दिसणारं त्यांचं विशाल राक्षसी रूप म्हणजे त्याच्या मनाला आणि हृदयाला असं वेदना देतंय, त्रास देतंय. कारण अर्जुन काय समजत होता, की तो एक वीर योद्धा आहे आणि तोच या कौरवांना ठार करणारा आहे. आणि त्यामुळे त्याला पाप लागेल. आरंभीच्या आपण पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं, की अर्जुनाला कसा विषाद झाला आणि मग त्याच्यामधनं त्यांनी जी कारणं दिली होती, तर ती 5 कारणांमध्ये त्यांनी काय सांगून दिलेलं, की त्याच्यामधनं मला ही पापी भावना होतीये. आणि म्हणून इथे भगवंतांनी त्याला दाखवूनच दिलंय, की अर्जुन तू काही नियंता नाही. तू काय आहे केवळ एक निमित्त मात्र आहे. हे युद्ध तर नियत होणारच आहे. नियत होतंच. पण जर ते अर्जुनाने केलं नसतं, तर भगवंतांनी हे दुसऱ्या कोणाकडूनही करून घेतलं असतं. आणि हे तर बघा अर्जुनाचं सौभाग्य आहे, भाग्यवान आहे, की भगवंतांनी या कार्यासाठी त्याची निवड केलेली होती. आणि ज्याप्रमाणे आता जे सांगितलं, की नद्यांचे अनेक जलप्रवाह जे एका दिशेने समुद्रात वेगवेगळ्या ह्याच्यातून प्रवेश करतात. त्याप्रमाणे मनुष्य लोकातील हे जे सर्व वीर भगवंतांच्या सर्व बाजूनी जळत असलेल्या मुखामध्ये प्रवेश करीत अर्जुनाने हे पाहिलं आहे आणि कुठेतरी विश्वरूपाच्या मुखामध्ये हे सर्व कुठेतरी लुप्त होत आहे. पण हे तर कळत तर नाहीये, दिसतंय फक्त. मग आता अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत पुढे काय म्हणतात? हरे कृष्ण.
श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. आता भगवंतांनी इथे सांगून दिलंय की काळ जो आहे तो मी आहे. मी या लोकांचा नाश करणारा महाकाळ आहे आणि त्यांचा अंत मीच ठरवलेला आहे. म्हणूनच शत्रू पक्षामध्ये जी योद्धे आहेत त्यांचं आयुष्य तू युद्ध केलं नाही तरी सुद्धा भविष्यात समाप्तच होणार आहे. आता भगवंत महाकाळ आहे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. हा काळाचा प्रवाह कसा आहे? सदैव वाहत आहे. आणि या काळाच्या प्रवाहात कोण कोण आलं आणि कोण कोण गेलं, म्हणजे काळाच्या उदरात कोण कुठे गडप झालं कुणाचा काहीही पत्ता नाही. पण या निमित्ताने भगवंत अर्जुनाचा अहंकार नष्ट करत आहेत, की तू लढला नाही किंवा लढलास तरीही मी यांना नष्ट केलेलंच आहे. तसंच भगवंत अर्जुनाला हे पण आश्वासन देतात, की या संहारात तुला यश मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जे पांडव आहात ते सुरक्षित राहणार आहात. का? तर धर्माचा विजय आहे, सत्याचा विजय आहे आणि म्हणून तुमचाच विजय आहे. आणि हे ऐकून काही आता बघा लोक गीतेमध्ये आपापल्या सोयीनुसार काही मतांतर मांडतात. आता इथे जर काही नकारात्मक विचार करणारे असतील ते काय म्हणतील, की मग जर सर्वच काही भगवंतच करणार आहे तर मग मला कशाला काही करायला हवं? मी काही न करता सर्व काही होणारच आहे. म्हणजे आता मराठीमध्ये बऱ्याच वेळा म्हणतात बघा, "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी." पण ही तर काय आहे? निष्क्रियता. वास्तविक पाहता मनुष्य जन्मातली ही योनी काय आहे? कर्म योनी आहे. म्हणजे इथे कर्म करून स्वतःचा उद्धार करून घेण्याचं स्वातंत्र्य मनुष्याला आहे. त्याचा लाभ घेऊन माणसाने आळशीपणा सोडून आपलं विहित कार्य ओळखून या भगवत कार्यात सहभागी झालं पाहिजे. आणि त्यामुळे पुढील श्लोकाद्वारे अतिशय महत्वाचा संदेश मिळतो. तो आपण पाहूया. अतिशय महत्वाचा हा श्लोक आहे. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व चित्वा शत्रून् भुङ्क्ष राज्यं समृद्धम् मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. निमित्त मात्र भव सव्यसाची हे वाक्य हा श्लोकातला मतितार्थ अतिशय महत्वाचा आहे. कारण भगवंत काय सांगतायत, की तू केवळ निमित्त बन. म्हणजे या सर्व लोकांना समाप्त करणारा कोण आहे? मी आहे. ते मी आधी केलेलंच आहे आणि तू केवळ काय करणार आहे आता? बाण मारून त्यांना ठार कर युद्धामध्ये. मग हे कार्य केल्याचं श्रेय तुला प्राप्त होईल. आता बघा भगवंत सुंदर बासरी वाजवतात आणि आपण जर ती बासरी बनलो तर सुंदर सूर त्या बासरीतून निघतील. मात्र ती काढणारे भगवंत आहेत आणि त्यासाठी आपल्याला भगवंतांची बासरी बनावे लागेल. आता बासरी बनवण्यासाठी आपल्या आतील अहंभाव जो आहे तर तो त्यागून म्हणजे स्वतःला रित होऊन स्वतःला भगवंतापाशी सोपवावं लागेल. म्हणजे काय सांगितलंय हा रूपक, की एखादं कार्य मी केलं, मी करणार आहे हा अहंभाव त्यागावा. आणि हे तर भगवत कार्य आहे आणि ते करण्यासाठी निमित्त होण्याची मला संधी मिळाली आहे असा विचार करून जेव्हा आपण आपल्या समोर आलेलं प्रत्येक कार्य, जीवनातील प्रत्येक कार्य केलं तर ते कार्य पार पडेलच. कारण ते कार्य काय भगवंतच करतात. आता आपण केवळ निमित्त म्हणून त्यांच्या हातातील केवळ साधन बनतो. आणि असं झालं तर भगवत कार्य करण्याचा आनंद हा प्राप्त होऊ शकतो. आता येथे कार्य म्हणजे काय बरं? तर कोणतंही कर्म नाही.
तर जे करण्यास योग्य आहे ते कर्म म्हणजे काय? कार्य. आणि कार्यम कर्म समाचर. आता बघा इस्कॉन द्वारा म्हणजे आपले श्रील प्रभुपादांच्या म्हणजे अनंत आशीर्वादांमुळे त्यांच्या ऋणात तर आपण अतिशय आहोत आणि कृष्ण भावित हा गीतेचा प्रसार प्रचार कार्य हे भगवत कार्य आपण करत आहोत. तर त्यामध्ये हातभार लावणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी हा अनुभव घेतलेला आहेच, घेतातही आहेत. म्हणजे बघा जसं आपल्या इथे साधक सुद्धा अतिशय सेवाभावी आहेत. जरा कोणाला काही शंका असली, काही त्याचं समाधान आता आपण गेले किती 10 दिवसांमध्ये जे जोडलेलो आहोत, पूर्ण 18 दिवसांचा हा संकल्प आहे. तर रोज आपण एकमेकांना सांभाळून हे करत आहोत. आपले ॲडमिन देखील जी सेवा देतात, तर ती पण कशी आहे भगवत कार्य आणि हे जे विवेचन, उपदेश सुरू असताना म्हणजे विवेचनकर्त्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे या पडद्यामागे जी मोठी यंत्रणा काम करते, जी टेक्नॉलॉजी काम करते, हे सर्व कसे आहे? अज्ञात कार्यकर्ते आहेत आणि हे भगवत कार्य करण्याचा आनंद ते प्राप्त करत आहेत. जे ग्रुपमध्ये जी लिंक पाठवणं, जे मेसेज पाठवणं, जी क्विज लिंक पाठवणं, YouTubeचे सर्व या रेकॉर्डिंग्ज पाठवणं, या सर्व ज्या गीता म्हणजे जीवनात आणणं हाच याचा अर्थ आहे, की प्रत्येक कार्य जे कर्तव्य रूपात आपल्याला समोर येतं, ते दायित्व पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी माझी निवड केली आहे, हे मानून ते त्याला अर्पण करावं. असं केलं तर आनंद प्राप्ती, समाधान नक्कीच आहे आणि भगवंत हेच सांगतायत, की तू निमित्त बन. मी सर्व केले आहे आणि तू काय कर धनुष्य उचल. आणि आता पुढील श्लोकामध्ये पाहूया. 11.34 द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेला आहे म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. म्हणजे पितामह भीष्म, द्रोणाचार्य, जयद्रथ यांच्याशी अर्जुन युद्ध करायला आधी तयार नव्हता. तो जे आपण बघितलं दुसऱ्या अध्यायात त्यांनी जे सांगून दिलं की हे तर सर्व मध्ये आप्त आहे, गुरुजन आहे, पितामह आहेत, मग यांना मी कसं ठार मारणार? याचा विचार करत असताना त्यांना आणि इतर म्हणजे अनेकांना भगवंतांनी स्वतः मारलेलं हे आता इथे त्यांनी पाहिलं आहे. म्हणून अर्जुनाने ते न भीता युद्ध करायला प्रोत्साहन तिथे देत आहेत आणि त्याला निसंदेह हे यश प्राप्ती होणार आहे, खात्री पटवून देत आहेत. कारण आता हे सर्व शत्रू पक्षातील योद्धे काळाच्या प्रभावाखाली आले होते. म्हणजे काल म्हटल्याप्रमाणे भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचं एक पान देखील हालत नाही आणि त्यामुळे मी जो करतो, माझ्याद्वारे होतं, सगळ्या इथे मलाच आहे, मी, माझं, मला जे हा जो अहंभाव असतो, तो आपल्यासाठी हा जीवनात अतिशय महत्वाचा आहे, की हे सर्व आधीच भगवंतांनी योजनेने करून दिलेलं आहे. अजून सोप्पं करून सांगण्यासाठी आता बघा, एक गरुड पुराणामधील एका कथेतून हा मुद्दा मी आता इथे थोडक्यात मांडते. आता एकदा सर्व देवी-देवतांची सभा भरलेली होती आणि सर्व देव आपल्या वाहनांवरून सभेसाठी तिथे आले होते. आणि मग काय होतं, भगवान विष्णू गरुडावर बसून येतात. मग तिथे यमराजही येतात आणि मग ते येता-येता काय होतं, एका झाडावर 2 पक्षी त्यांचे त्यांचे हसत-खेळत गप्पा मारताना गरुडदेव पाहतात. यमराजांची नेमकी नजर त्यांच्यावर जाते. आता यमराजांची दृष्टी त्यांच्यावर पक्ष्यांवर पाहून ते पक्षी काय होऊन जातात? घाबरतात, की त्यांना आता वाटतं झालं आता आपली घटिका भरली. मग ते काय करतात, की त्या गरुडाजवळ ते जातात आणि सांगतात, की याचना करतात आणि यमराजांपासून वाचवण्यासाठी दूर कुठेतरी आम्हाला न्या, तुम्ही पोहोचवा अशी विनंती करतात. मग गरुड देवांना देखील त्या पक्ष्यांची दया येते, की असं तर आता यांचं नको व्हायला. म्हणून तो गरुडदेव काय करतात, त्या पक्ष्यांना आपल्या पाठीवर बसवून दूरवर हिमालयात नेऊन सोडून देतात, की जेणेकरून तिथे यमराज पोहोचू शकणार नाही. आणि मग ते परत येतात आणि मग जेव्हा सभा संपते, तर यमराज बाहेर येतात आणि ते काय पाहतात, झाडावर तर पक्षीच नाही. मग ते गरुडाकडे विचारणा करतात आणि मग गरुडदेव सांगतात, सत्यवदन करतात, की पक्षी तुम्हाला पाहून घाबरले होते आणि म्हणून मी त्यांना हिमालयात सोडून आलो. मग यमराज त्यावर म्हणतात, की बरंच केलं की. म्हणजे मी इथे विचारच करत होतो, की त्यांचा मृत्यू तर हिमालयात होणार आहे आणि ते इथे काय करतायत? आणि ज्यांचा मृत्यू म्हणजे जिथे नियत आहे तिथेच होईल, ते कोणीही टाळू शकत नाही. आणि म्हणून अशा याच्यातनं कथेचं तात्पर्य काय आहे?
भगवंत अर्जुनाला हेच समजावून सांगत आहे, की माझ्या मुखामध्ये प्रवेश करणारे हे तुझ्या शत्रू पक्षातील जे योद्धे आहे, जे अधर्मी आहे, ते समाप्त होणारे आहेत. तू त्यांना मारले नाहीस, तरीही हे घडणार आहे. कारण त्यांचा काळ समीप आलेला आहे. त्यामुळे तू कर अथवा करू नकोस. जे जे नियत आहे ते ते घडणार आहेच. असं इथे अर्जुनाला भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता श्री भगवंतांनी आपल्या सर्वांसाठी हेच सांगितलंय, की जर आपण भगवंतांनी सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या या उपदेशानुसार, या तत्वांनुसार कार्यरत राहिलो, तर आपल्याला देखील जीवनामध्ये निश्चितच यश मिळणार. आणि मग भगवंतांचं विश्वरूप पाहून, भगवंतांचं हे सर्व कथन ऐकून आता अर्जुनाची काय अवस्था झाली आहे आणि म्हणून पुढील श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगून देत आहे 35, 36, 37 आणि 38. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवंत श्रीकृष्णांना असे म्हणाला. अर्जुन काय म्हणाला? हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तत पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवाधिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि तुम्ही जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापलेली आहे. आता संजय इथे वर्णन करून सांगताना काय म्हणत आहे, की यामुळे अर्जुनाचा जो अहंकार नष्ट झाला, त्याने हात जोडून भयकंपित होऊन भगवंतांना पुन्हा पुन्हा नमन केलेलं आहे. त्याला काही शब्दच सुचत नाही. आणि इथे अर्जुनाला भगवंतांनी किरीटी म्हटलं आहे. कारण अर्जुनाला हा जो मुकुट दिलेला आहे, तो इंद्राने दिलेला होता आणि अर्जुन अत्यंत भयभीत होऊन भगवंतांना जो म्हणत आहे, ते की भगवंतांचं हे रौद्र रूप बघून कोण घाबरतंय, कोण हर्षभरित होत आहे. ही जी मानव म्हणजे मनामध्ये ज्यांच्या मनात दानवी प्रवृत्ती आहे, जे अज्ञानी आहे ते घाबरून पळून जात आहे. पण योग्य ठिकाणी भगवंतांच्या नावाने काही लोक हर्षभरितही होत आहेत. म्हणजे भगवंत आपल्या हृदयातच वसलेला आहे. ज्यांनी त्यांना ओळखलेलं आहे, तर ते भगवंतांच्या रौद्र रूपालाही नमस्कार करतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमद भागवतम मध्ये आपण जाणतो, की नरसिंह अवतार बघून हिरण्यकश्यपू घाबरला, तरी देखील भक्त प्रल्हाद अतिशय आनंदित झालेला होता. कारण तो भक्त वत्सल आहे. आणि भगवंतांच्या नामाचा महिमा जिथे असतो तिथे राक्षसी वृत्ती थांबत नाही. त्यामुळे अर्जुन भगवंतांचं स्तोत्र आणि स्तुती गात आहे. तो इथे 37 आणि 38 मध्ये म्हणत आहे, की सर्वांना जाणणारे तसेच सर्वांकडून जाणण्यास योग्य असं सर्वांचं परमधाम काय आहे? भगवंतच आहेत. अशी अर्जुन स्तुती करत होता आणि करत राहिला. आणि त्या स्तुतीचं पुढील श्लोकांमध्ये वर्णन आलेलं आहे, की मग त्याला ही जाणीव झाली, की हे विश्वरूप जे मी पाहतोय ते कसं आहे? सर्वव्यापी, सर्वत्र आहे. आणि मुळात तो तर माझा मित्र आहे, सखा आहे. आणि मग आता त्याच्याबरोबर आपण कसा व्यवहार केलेला, आता हे सर्व त्याला आठवायला लागलं. बऱ्याच वेळा असंच होतं, की आपण एखाद्या ज्येष्ठांबरोबर, एखादे वरिष्ठ असतात, एखादे ज्ञानी असतात, त्यांना आपण जज करतो, की त्यांना काही ज्ञान आहे का किंवा यांना काही माहित नाही. मग हा तर माझा सखा आहे किंवा मित्र आहे किंवा हा असा छोटाच आहे किंवा याची पात्रता म्हणजे बरेच जण असे असतात. त्याच्यासाठी हा 41 आणि 42 हा श्लोक खरं अतिशय महत्वाचा आहे. आणि माझं तर अतिशय फारच म्हणजे खूप मी जवळपास म्हणजे हा क्षमाशील भाव आहे. अपराधाचा कुठेतरी आपण कळत नकळत अनेकांना दुखवत असतो, कोणाची मनं दुखवत असतो, तर त्याबद्दल ही क्षमा प्रार्थना आहे. आता श्लोक इथे दिलेले नाहीयेत, पण हरकत नाही तुम्ही आपण पठण केलेले तेव्हा वाचन केलं असेलच. मी अनुवादच पठण करते.
मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेन त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी-कधी एकांतवास तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत माझ्या या सर्व अपराधांबद्दल क्षमा करा. अर्जुनाचा हा क्षमाभाव आहे इथे आणि संमिश्र दुःखांच्या अवस्थेमध्ये तो इथे म्हणत आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की आता त्याला जे विश्वरूप दिसलं आहे, म्हणजे हे सर्वत्र विश्वव्यापक जे आहे, तर इथे ते पूर्वी तर तो काय म्हणत होता भगवंतांना, माझा मित्र, बंधू आणि हे योग्यच आहे. कुठेतरी त्याला ते तो अनघ होता आणि म्हणून तो निष्पाप होता आणि त्यामुळे त्याला जे काही आहे, पण आता त्याला हे जाणवतंय, की हे समजून मी तुला सामान्य मनुष्याप्रमाणे वागवलं. म्हणजे जसं अर्जुनाला त्याचं बालपण आठवू लागलं आणि त्या आठवणींमध्ये तो भगवंतांबरोबर किती हसला आणि एकेरी नावाने हाक मारलाय किंवा सर्व म्हणजे अ, ज्याप्रमाणे मैत्रीपूर्ण कधी प्रेमाने, कधी चुकून, कधी अयोग्यपणे म्हणजे एका ठिकाणी तर असा पण प्रसंग आहे महाभारतात, की ज्या आसनावरती ते बसतात, तर अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, "काय मित्रा, माझ्यासाठी तर तू जागा पण ठेवली नाही." आणि अशा प्रकारे म्हणजे तो एक मैत्रीभाव, सखाभाव म्हणजे तिथे त्यांनी हे यादव, हे कृष्ण असं एकेरी नावांनी जी हाक मारली किंवा झोपताना, खाताना म्हणजे उठताना म्हणजे अनेक बैठकींमध्ये एकटे असताना देखील विविध प्रकारे असं जे विधान केले आहेत. तर मग त्याला ते काही माहिती नव्हतं, की असे भगवंत आहे आणि आपण भगवंतांसोबत आहोत. आणि इथे जेव्हा विश्वरूप पाहिलं, तेव्हा त्यांनी हे मान्य केलं आणि कुठेतरी हा अपराधी भाव म्हणून इथे अपराधाबद्दल क्षमा करा. आपणही रोज रात्री झोपताना या 2 श्लोकांचं जरी पठण केलं आणि म्हटलं, की आज नकळतपणे मी कोणाला तरी दुखावलं आहे, हर्ट केलं आहे किंवा माझ्याकडनं अशा वाणीमधनं मी त्याला बोललो गेलो आहे. कारण माहिती नसतं प्रत्येकामधनं ती विभूती विशेष गुणाने प्रभावित असते. त्यामुळे आपण हा क्षमाशील भाव ठेवला तर भगवंत आपल्याला निश्चित माफ करतातच. आणि म्हणून इथे अर्जुन जे काही म्हणत आहे, की तुझा महिमा कोणीही जाणू शकत नाही. तू कसा आहे? अकल्पनीय आहेस आणि या माझ्या अयोग्य वर्तनाबद्दल मी तुझी क्षमा मागतो. मुळात इथे क्षमाचा इतका विशेष गंभीर प्रसंग नाहीये, पण तरी देखील हा कुठेतरी नम्र भावाने अर्जुन क्षमा मागत आहे. आणि आता पुढे काय आहे 11.45 पूर्वी मी कधीही न पाहिलेलं विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे. परंतु त्याचबरोबर भयाने माझं मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. जेव्हा पूर्ण आनंददायी रूप पाहत-पाहत अचानकपणे भयानक, विक्राळ, अक्राळ रूप पाहायला लागला, तर आता अर्जुनाला हे कुठेतरी जाणवायला लागलं, की आता तो म्हणतोय, "बाबा रे थांब, म्हणजे मला या संपूर्ण विश्वरूपाचं दर्शन झालेलं आहे, जे पूर्वी कोणीही पाहिलं नाही." म्हणजे साक्षात बघा भगवंतांनी यशोदा मातेला सुद्धा विश्वरूपाचा दृष्टांत दिलेला, पण ते संपूर्ण विश्वरूप केवळ अर्जुनाला पाहू शकला होता. आता अर्जुन काय म्हणतोय, की खूप आनंदी आहे, पण तुझं हे अफाट विश्वरूप पाहून मला भीती पण वाटते. आणि म्हणून हे जे तू माझ्यावर आता कृपा कर आणि तुझं जे शांत स्वरूप रूपाचं दर्शन आहे, तूच विष्णू आहे हे आता मला समजलं आहे आणि पुरुषोत्तम भगवान रूप तुझं मला त्याचं दर्शन प्रकट कर. आता 47, 48 आणि 49. आता इथे श्री भगवान म्हणाले, "हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आद्य रूप पाहिलेलं नाही. ज्याप्रमाणे आता सांगून दिलेलं माता यशोदाने देखील हे पाहिलेलं नाही. आणि मग या चतुर्भुज स्वरूपाचं दर्शन जो घेतो, त्यामध्ये जे दिसत आहे बघा इथे चतुर्भुज, त्याच्यामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिलं नव्हतं. कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने आणि
उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. म्हणजे या सर्व ज्या काही क्रिया आहेत, जी काही साधना आहेत, त्याच्यामधनं भगवंतांना पाहणं, हे विश्वरूप पाहता येत नाही. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्ता, सर्व क्लेशांपासून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे, ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. आणि अशा प्रकारे हे जे चतुर्भुज रूप पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेलं आहे. आणि इथे भगवंत म्हणतात, "अतिशय प्रसन्न झालेलो आहे मी, कारण तू माझ्या परमकृपेला पात्र आहेस." कारण हे विश्वरूप फार दुर्मिळ आहे, जे आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही. आणि मग 48 मध्ये जे सांगून दिलं आहे, की कुरु प्रवीर म्हणजे कुरूंच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ कुरु, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे जे तप, यज्ञ, वेदांचा अभ्यास, कठोर जी साधना आहे, तर मग याच्यामधनं काहीही भगवंतांचं हे विश्वरूप पाहू शकणं अवघड आहे. आणि मग पुढे जाऊन संजयाने सांगितलेलं आहे, की हे भगवंतांनी पुढील स्लाइडमध्ये संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपलं मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केलं आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. आता बघा संजयाने जे दिव्य दृष्टीद्वारा तो देखील हे सर्व बघत आहे, जे संवाद चालू आहे, जे शांतमय, जे करुणामय, जे आनंदमय रूप पाहिलं, त्याने सुद्धा ते पाहिलं. म्हणजे संजय पण देखील कुठेतरी कृपापात्र आहे, भाग्यवान आहे, की अर्जुनाच्या सोबतीनंतर संजय देखील हे पाहून अंध धृतराष्ट्रापर्यंत हे सर्व सांगत आहे. आणि आता इथे काय सांगतंय, की भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन दिल्यानंतर अर्जुनाच्या विनंतीमुळे त्यांनी चतुर्भुज रूप दाखवलेलं आहे. इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात, की कशाप्रकारे मागे जे चतुर्भुज रूप दाखवलंय आणि भयभीत झालेल्या या अर्जुनाला सौम्य द्विभुज रूप असलेलं असं मानवी रूप दाखवून एक आश्वासन दिलं, की मी तुझा मित्रच आहे. रणांगणात तुझ्यासोबत उभा असलेला तुझा कृष्णच आहे. जसं बघा, आई तिच्या मुलाला सांत्वन देते, की मी इथेच आहे. म्हणजे कधी-कधी एखादं लहान मूल असतं आणि अचानक आई इकडे-तिकडे कुठे गेली असेल, काही काम करत असेल आणि जेव्हा ते एकदम रडायला लागतं, भयभीत होतं आणि त्याला असं वाटतं, की आता मला आधार कोण आहे? आणि मग तेव्हा आई त्याला उचलून घेते किंवा सांगते आणि आधार देते, सांत्वन देते, की मी इथेच आहे. आणि अशाच प्रकारे इथे भगवंतांनी अर्जुनाला धीर देऊन दिलेला आहे. आता 51, 52 आणि 54 पाहूया. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं, तेव्हा तो म्हणाला, "हे जनार्दन, हे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे." श्री भगवान म्हणाले, "हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस, त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे, तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येतं. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस." अतिशय महत्वाचे हे श्लोक आहेत, जिथे अर्जुनाने हे मूळ रूप पाहिलं, की अतिशय सुंदर रूप आहे आणि हे शांत चित्त झालेलं आहे. त्याची इथे मनाची शांतता झालेली आहे. तर भगवंत काय सांगून देतात पुढे, की देव-देवता इतर कोणालाही आपलं हे रूप बघणं इतकं कठीण आहे. कारण बघा स्वर्गातील देवता सुद्धा हे रूप पाहू शकत नाही आणि हे कोणाला प्राप्त आहे? तर अर्जुनाच्या या वरच्या असीम प्रेमापोटी भगवंतांनी त्याला त्याचं विराट वैश्विक भगवंतांचं रूप पाहता आलेलं आहे. आणि भगवंतांचं अर्जुनावर अतोनात प्रेम होतं. कोणालाही न दिसलेलं, न दिसणारं हे विविध रूप पाहण्याचं भाग्य मिळालेलं आहे. म्हणजे या सर्व घडामोडींचं वर्णन आपण वाचू शकतो म्हणून बघा आपणही स्वतःला भाग्यवान समजू शकतो.
शकतो. कारण अर्जुनाने गीतेमध्ये आपल्या दृष्टीचे अतिशय स्पष्ट आणि सुंदर वर्णन केलेलं आहे आणि आपणही त्याचं वाचन, पठण जे एकाग्रतेने श्रवण करत आहोत, म्हणजे सर्व जे उपदेश चालू आहे, ते हे जे आपल्याला श्रील प्रभुपादांनी जो अनुवाद सांगून दिलेला आहे, त्याचा विस्तार आपण जाणण्याचा इथे जो प्रयत्न केला आहे, म्हणजे आपण सुद्धा की कशाप्रकारे आपल्या क्षमतेनुसार त्या काल्पनिक शक्तीद्वारा, या स्क्रीनद्वारा, या स्लाईड अतिशय सुंदर बनवलेले आहे, की कशाप्रकारे भगवंतांनी हे 3 रूपांमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि ते रूप सुद्धा आपण आपल्या कल्पनेतून आपण आपण ज्या आता स्थानावर आहोत, तिथे प्रगट करत आहोत आणि म्हणून आपण देखील हे समजण्यात सक्षम आहोत आणि आपण सुद्धा अतिशय भाग्यवान आहोत. आणि हे रूप आपण फक्त अनन्य भक्तीतून भगवंतांनी सांगितलं आहे, की एकमेव अशी भक्ती आहे, की जी अनन्य आहे. म्हणजे बघा, श्रद्धा सर्व देवी-देवतांवर असायला हवी. ज्याप्रमाणे आपण मला वाटतं तो अ, कोणता अध्याय होता? ज्याच्यामध्ये अनेक देवी-देवतांचं जे आहे, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या संप्रदायानुसार त्या देवाची, देवतेची उपासना करतात. पण सर्व त्या देवी-देवतांचं वरती जे आहे, जे आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो, ते कोण आहे? भगवंत आहे, जे परमतत्व आहे. तर असे अनन्य भक्ती म्हणजे अनेक ठिकाणी श्रद्धा असणं वेगळी, पण निष्ठा केवळ अन् केवळ आपले जे तत्व आहे, जे आराध्य आहे, ते भगवंतांवरच असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपल्याला परमात्म्याकडून काहीही नको असतं, फक्त भगवंतच हवा, तेव्हाच ती अनन्य भक्ती असते. आपण तो श्लोक देखील पाहिला होता. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे भगवंतांनी ते वचन दिलेलं आहे, की अशा प्रकारे जो अनन्य भक्त आहे, त्याचा योगक्षेम कोण चालवतो? तर तो मीच पाहतो. आणि अशा अनन्य भक्तीला मूर्त रूप देणारी ही भगवंतांची प्रार्थना आहे. आणि इथे भक्त काय म्हणतोय, की जर तुम्हाला मला जर काही द्यायचं असेल, तर आयुष्यभर माझ्या सोबत राहा आणि मला सदैव आशीर्वाद द्या. मग ही अनन्य भक्ती मिळवण्यासाठी आपण काय करायला हवं आणि काय करायला नको? यासाठी अतिशय हा महत्वाचा 54 आणि 55 मध्ये सांगून दिलेला आहे. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे, तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणं शक्य आहे. आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो. हे जे रहस्यमय तत्व आहे, म्हणजे आरंभीपासून आपण जे पाहिलं आत्ता आणि आत्तापर्यंत भगवंतांनी शेवटी जे द्विभुज रूप, जे मनुष्य रूपात दाखवून दिलेलं, तर हे जे सर्व रहस्यमय तत्व आहे, त्याच्यामध्ये आपण केवळ अनन्य भक्तीनेच जाऊ शकतो. आणि मग आता याच्यासाठी काय करायला आवश्यक आहे? तर हे जे सार आहे, ते आपण बघूया. 11.55 अतिशय महत्वाचा हा श्लोक आहे. मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचं परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. निश्चितपणे प्राप्त होण्याचं साधन भगवंतांनी म्हणजे हे भगवद्गीतेचा संपूर्ण सार म्हणजे याच श्लोकामध्ये 11.55 मध्ये दिलेला आहे. जे हा श्लोक पण रोज पठण केला तरी देखील पूर्ण सार जे आहे भगवद्गीतेचं ते आपल्याला प्राप्त होतं. आता या श्लोकामध्ये काय काय सांगितलेलं आहे आणि मुळात ही अनन्य भक्ती मिळवण्यासाठी काय काय करायला हवं आणि काय करायला नको, तर आपली सर्व दैनंदिन कर्तव्य कर्म भगवंतांसाठी आहेत या भावनेनं करायला हवीत. भगवंत माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. मुख्य बिंदू काय आहे?
भगवंत म्हणजे त्यांच्यासाठी माझं सारं जीवन आहे असं मानायला हवं. म्हणजे जे काही कार्य मला करायचं आहे ते भगवंतांचं कार्य मानून करायचं. तर बघा मंदिरात जाऊन, टेम्पलमध्ये जाऊन देवाला, भगवंतांना, विग्रहाला आपण प्रदक्षिणा घालताना आपण काय करतो? भगवंतांना केंद्रस्थानी ठेवतो. आणि जेव्हा घरी आरती केली जाते, अर्चना केली जाते, पूजन केलं जातं, तेव्हा आपण काय करतो? जेव्हा प्रदक्षिणा घालतो ती स्वतःला देखील घालतो. म्हणजेच काय? आपल्यातील भगवंताला देखील प्रदक्षिणा घालतो. तिसरं आहे की भगवंतांवर नितांत प्रेम करावं. स्वार्थविरहित प्रेम करावं आणि काय टाळायला हवं? तर आसक्ती. म्हणजे सांसारिक या भौतिक जगतामध्ये आकर्षण जे इतके आहे त्यामध्ये गुंतून जाऊ नये. सुख-दुःख आली तरी त्यामध्ये सैरभैर होऊन जाऊ नये. जिथे सुख आहे तिथे दुःख येणार, ऊन आहे तिथे सावली येणार. जिथे ऊन आहे तिथे थंडी येणार. या सर्व गोष्टी होणारच. कारण हे कसं आहे भौतिक जगत आहे आणि याच्यामध्ये या आसक्ती म्हणजे जिथे काही सुख असेल तेव्हा आनंदी होऊ नये, दुःख असेल तेव्हा शोकही करू नये. नेहमी तटस्थ भावनेने बघावं, की प्रत्येक जो क्षण येणार आहे तो जाणाराच आहे. आणि त्यानंतर कोणाही प्रति मनात वैरभावना ठेवू नये, शत्रू मानू नये. म्हणजे कोणाचेही काहीही विचार असो, काहीही कृती असो, त्यामधनं फक्त आणि फक्त त्यामधल्या भगवंतालाच पाहावं. म्हणजे त्यामधनं आपल्याला ही वैरभावना दिसत नाही आणि अशा प्रकारे जो वागतो तो मला प्राप्त होतो असं इथे भगवंतांनी सांगून दिलेलं आहे. यस्स मामेति पांडव म्हणजे म्हणजे त्यांची दृष्टी ही अशी दिव्य बनते, की ज्याप्रमाणे बघा हे सर्व विश्वरूप अर्जुन, संजय जे बघू शकत होते, तर हे संपूर्ण विश्वरूप देखील आपणही पाहू शकतो. म्हणजे ही दृष्टी आपली अशी दिव्य बनते. हे व्यापक रूप जे आहे सर्व चराचरामध्ये सामावलेलं आहे ते आपल्याला पाहता येतं. आणि अशा प्रकारे यासोबत हा 11वा अध्याय इथेच विराम पावतो आहे. आणि बघा भगवंतांच्या कृपेमुळे आज हे एकादशीचा हा योग आहे आणि 11वा अध्याय विश्वरूप दर्शन. म्हणजे कालच मला जेव्हा आपला दशम अध्याय जो झाला तेव्हाच मला हा विषय इथे सांगायचा होता, की आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला हे चिंतन, हे जे आपण 1-1.5-2 तासामध्ये करत आहोत आणि उपदेश श्रवण करत आहोत. तर हा जो 11वा अध्याय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्यामधनं भगवंतांचीच कृपा आहे आणि ही उपदेश सेवा आता ही भगवंतांच्या चरणी इथे अर्पण करते आहे. इति अथैकादशोऽध्यायः. हरे कृष्ण, हरी बोल. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया.